सर्वांना सगळ्यात पहिला हॅप्पी न्यू इयर. तर आज 1 तारीख 5:30 वाजले तर मग जरा हळूच बोलायलो कारण की मम्मी पप्पा झोपले तर. आणि हॅप्पी न्यू इयर असल्यामुळे म्हणजे न्यू इयर असल्यामुळे 2026 आलेलं आहे, 2025 गेलं. तर मी विचार करतो काय ते सरप्राईज द्यायचं म्हणजे फॅमिलीला. रानला तेवढं सांगितलं काय आहे सरप्राईज, मम्मी पप्पाला नाही सांगितलं कारण की चूज करण्यासाठी रानला बोलवलेलं. मग माझ्या मनात आहे की म्हणजे पिक्चर बघायला नेतो मम्मी पप्पाला सगळ्यांनाच. आणि मग तात्याला रात्री फोन केला तर येतो का म्हणलं त्याला, मग तो पण येतो म्हणलं आहे. मग लवकर जाऊन लवकर येतो म्हणला कामावरून. मग आज बघू. आणि पप्पा अचानकच जर कामाला गेले तर त्याची भीती आहे कारण की अचानकच जर कॉल आला तिकडं मग पप्पा जातील. आणि 6 वाजता शिव येतो. पिक्चरचं नाव नाही सांगणार, ते शेवटलाच बघा. आणि मग आता कॉलेज तर आहे आज. मग मी काय करणार आता जे शूट करायला मी हा वाला व्हिडिओ तो डिलीट करणार आणि मग हा व्हिडिओ ट्रॅशबिनमध्ये म्हणजे सेव्ह होईल. नाहीतर काय होईल, मग मी कॉलेजला गेलं मम्मी जर क्लिप बघितली ती वाली मग मम्मीला सरप्राईजबद्दल कळत. फक्त एवढं माहिती आहे की मम्मीला रात्री तात्याला बोलत होतो काहीतरी बोलणं चालू होतं, पण हे नाही माहिती काय आहे. मग ते आज जरा नेतो म्हणलं, कधी नेलं नाही म्हणजे काय पहिल्यांदा मी आज सरप्राईज दिलो आहे. बघू आता काय होते. मग आता 5:30 वाजले, 5 वाजता सुटलेलो अभ्यासाला. मग आता अभ्यास करायला तो या दाखवतो. तर मी त्या टेबलवर बसलेलो आणि OCMचं करायला तो. मग त्याच्यात आन्सर ते दिसाल ते. आणि रानूला पण मम्मीला उठवले. मग ती तिचं इतिहासाचं आहे का रानू, मग इतिहासाचं रानू करायली. तर आता मम्मी पण उठले. मग आता कशाची भाजी बनवायलीस? मेथीची भाजी. इकडे मेथीची भाजी. हो का, ही मेथीची भाजी बनवायला रानूला डब्याला. मग आता रानू जाणार आहे, मी नाही जाणार कारण की क्लासमध्ये मी नाही जाणार यार. कारण की क्लासमधले सगळे पोरांनी म्हणजे मेसेज केले तर मला की म्हणजे येणार नाही आज म्हणजे काय. मग आता काय करू, कॉलेजमध्ये कोणच नाही आणि 2-3 नाही आपल्या पण जायचं असते, पण 2-3 सरच नाही तर की असं नाही तर नसू द्या पेपर. नाही मी नाही जाणार. हा उद्या पेपर आहे, उद्या जायचंच आहे. आता मला मिक्सरमधून काढा शेंगदाणे येते याच्यात. त्याला मग नवीन वर्ष असल्यामुळे मग आता गाडी धुवतो. गाडीला 2 आठवडे झालं धुवलं नाही म्हणजे पाण्यानं. बघा कसली घाण आहे बघा, दिसत असेल याच्यात. हो बघा किती साफ झालं. इकडचं बघा आणि इकडचं बघा कसं आहे दिसतंय. ते खराब झालं धुवतो. आणि मग मम्मी तिकडं भांडे धुवायले. लय थंडी आहे तरी आता धुवावं लागेल, काय करावं. झाडाची फुलं दाखव. कशाचे? कोणत्या झाडाची? इकडचे झाडाचे फुलं दाखव. मग दिसा नाही तर हा इथं आहे ते बघा. हा किती छान दिसत आहेत, पिवळे पिवळे मोठे मोठे. अलीकडे पण आहे बघा तेव्हा तेवाला. आता गाडी बाहेरून तर धुवून झाले म्हणजे चांगले धुवले, म्हणजे फक्त पुसायचे राहिले. आणि मधून बघा बघा हे डिकीत किती घाण आहे बाजूने बघा. असे थांबा हा बघा घाण बघा नुसते असे. आणि धूळ ते लागलेले. मग त्याच्यात पाणी मारणार, नंतर कपड्यानं पुसून घेणार. आणि जर याच्यात पाणी राहिलं तर बघा इथे एक होल आहे, या होलातून या साईडनं निघून जाते पाणी. आणि कोणाला वाटत असेल तर म्हणजे बॅटरीमध्ये जाईल तर बॅटरी इथं आहे आणि तिथं जायचा सवाल पण नाही. आणि इथून जरी गेलं पाणी मग इथून डायरेक्ट बघा बाहेर जातं, इथून डायरेक्ट खालतून निघतं टायरापासून. आणि हे पॅक आहे, इथून तर पाणी जातच नाही कारण की हे सगळं पॅक आहे. बघा आता हे पाणी पण गेलेलं आहे याच्यातलं. आणि आता ह्याला पुसून घेतो एक म्हणजे सुकते बरोबर. तर आता गाडी पुसून झालेली आहे. मग आता फक्त हे डिक्की उघडी राहू देतो अर्ध्या 1 तासासाठी. कारण की असल्या जागी बारक्या जाग्यांना कपडा जात नाही, हे ओलं राहते. आणि जर बंद केलं तर मग ते महिनाभर पण ओलं राहील, ते सुकतच नाही. त्यामुळे मग उघडं ठेवतो बघा. असं उघडं ठेवल्यानंतर हळूहळू सुकते, नाहीतर ओलं राहतं. तर मग मला मगापासून विचारायला काय सरप्राईज आहे काय सरप्राईज आहे. मग ते तू सांगितलं नाही तर तात्याला फोन करीन असं तसं विचारेन. मी मला तात्याला मी कायला सांगितलं म्हणजे सांगू नको म्हणून. मग तात्या तर सांगणार नाही तर मला पण माहिती आहे. मग ते मला तात्यालाच माहिती. रानला जरा असं हिंट आहे पण तिला पण नाही माहिती जास्त काय. आता तात्या सांगतच नाही ना. मग ते कोण येणार आहे, खायचं आहे का, कुठं फिरायचं आहे का, का आहे. मी मला खायच्या याच्यावर पहिल्यांदा बोलली बिर्याणी आहे का. मी मला तसं काहीच नाही. काय नक्की मग ते कळलं की 1-2 दिवसात कळलं. नाहीतर आज कळलं नाहीतर उद्या कळलं, कधी तर कळणारच आहे.
फक्त 2 दिवसाच्या आतच कळलं. मला कशाला म्हणस मग कशाला मग तेव्हा सांगायचं की डायरेक्ट काय तर रानू ओपन केले काल. का रानू सांगायले मग तिला सांगितलं, मग तिला म्हणजे सजेशन करण्यासाठी तिला सांगितलं मी जरासं म्हणजे काहीतरी भेटेल म्हणून हिंट मला साडी तर नाही. अरे अरे सगळ्यांसाठी आहे म्हणलं तर मला साडी नाही, मला कुठं फिरायला तर येणार नाही, काहीच वेगळंच आहे. सगळ्यांसाठी आहे, सगळ्यांसाठी. पप्पासाठी सगळ्यांसाठी, पप्पा एकट्यासाठी नाही, सगळ्यांसाठी. पहिला माझं एक प्लॅन होता, म्हणजे किती महिना झालं चालू होता प्लॅन, की म्हणजे फक्त मम्मीसाठी काय तर साडी घ्यायची, पण तो प्लॅन कॅन्सल झाला कारण की आता न्यू इयर आहे म्हणल्यावर सगळ्यांसाठी काहीतरी करावं, त्यामुळे मग ते सगळ्यांसाठीच केलं. नंतर मनात आलं तर पप्पासाठी काहीतरी करावं, नंतर आजूसाठी पप्पाचं लग्न मग दुसरं. पप्पा तर खुशच मग. सबर का फल मिठा होत आहे. जेव्हा पण मी गावाला जातो आणि येताना मग आजी कधी किती 500-600 रुपये असे काही देते आजी ना आबा, मग ते साठवून मग मी साठवलेले पैसे मग त्याच्यातले थोडेसे घेणार आहे आणि थोडेसे मग राहिलेले अर्धे ते म्हणजे जपून ठेवणार, परत कधी तर कामाला येतात कॉलेजसाठी. मग ते कळलं तुम्हाला पण रात्री काय आहे ते तुम्हाला सांगितलंय सांगितलंय पण पूर्ण नाही सांगितलं. आणि तो मला व्हिडिओ मी त्याच्या सांगितलंय, तो व्हिडिओ तरी भेटणार नाही कुठं मोबाईलमध्ये. मला माहिती आहे मी नक्की मोबाईल जरी तर चार्जिंगला लावून ठेवून गेलो ना, मग ती मोबाईलमध्ये बघणार गॅलरीमध्ये म्हणजे व्हिडिओ आहे का नाही. त्यामुळे मी काहीतरी म्हणजे प्रायव्हेट करून ठेवला तो व्हिडिओ. आता ते रात्रीच बघू आपण. फक्त आता एकच माझी भीती आहे की कारण की पप्पाचा तिकडचा फोन आला आणि पप्पा जर बोलले म्हणजे येतो म्हणून कामाला, तर मग तेव्हा हे होईल. पप्पाला पण सांगावं लागेल जाऊ नका म्हणून, काय तर सांगावं लागेल. हां काय असं मग ते आता ते तू विचार करत बस, पण ते सांगणार तर रात्रीच आहे. कशाला विचार करू. हा मग कशाला मग एवढं मगापासून तासभर झालं विचारायले काय उठल्यापासून एक दो खायले तर आणलं उगाच सांगितलं वाटलं, नाहीतर हिला अजून सरप्राईज सांगितलंच ना तिला मी रात्री म्हणजे तिला सांगितले बरं का, सांगितलं म्हणजे तिला म्हणजे सजेशनसाठी. मग मला म्हणजे कळत नव्हतं काय करू म्हणून तिला विचारलं मी. मग तिच्याकडून जरा हिंट घेतलं आणि तिला बोललं मी तेव्हा सांगू नको. नंतर मम्मीला सांगते की मला माहिती का हाय सरप्राईज असं तसं. मी म्हणलं तुला सांगायलाच नव्हतं पाहिजे. मग नंतर त्याच्यानंतर शांत बसली ती. चॉकलेट देते नाही सांगितलं तर मग ती आहे, मग मी आहे पुढं सांगत, पण तिला सांगणारच नाही पुढून काय करताना असं जर केलं तर सरप्राईज खराब करते. तर असलं काय सरप्राईज येड लावायचं, येड करायचं दुसऱ्या. ते तू करून गेली स्वतःला, मला म्हणायचं येडं करून घ्यायचं, ते स्वतःला तू येडं करून गेले तसं नाही. बरं आंघोळ करा. हां मग आंघोळ केली. किती वाजले तर थांबा बघा 8:30 झाले. तर आज कॉलेजला पण नाही गेलो, ते मग सांगितले की पोरच नाही तर का न्यू इयर असल्यामुळे सगळे कुठं फिरायला गेले तर 2-3 सर पण नाही तर कारण की ते म्हणजे कुठं तरी दुसऱ्या काय फंक्शनसाठी गेले तर 2-3 सर, त्यामुळे लेक्चर पण होत नाही तर. आणि मग एकटा तर बसून काय करू पोरं नसल्यावर, त्यामुळे मग आज पण नाही गेलो. आज पण नाही म्हणजे आजच नाही गेलो, दररोज जातोय. चला आंघोळ करतो. आंघोळ करू वाटत ना, आता थंडी आहे, लई थंडी आहे यार. थंडी महिना झाला, 2 महिने झाले थंडी आहे, मग आंघोळच करायचं ना. मी कधीच जाताना करत नाही कॉलेजला, कॉलेजवरून आल्यावर करतो कारण की तो दुपारी जरा गरमी असते आणि चांगलं पण वाटतंय. रान एवढं सकाळी आंघोळ 6ला आंघोळ मला नाही जमत. काय तो थड होते तर कॉलेजला सकाळ रिक्षानं नाही तर गाडीनं जावं लागते. गाडी तर भेटायला झाली आता, थोडं झालं आता पप्पाकडेच असते गाडी, रिक्षानंच जावं लागते. जमत नाही म्हणायचं नाही. चला मग आता आंघोळ करायची नाही, आता दुपारी करायची. चला मग आता मग मी शेंगा भाजायले, वाटाणा फुटाणा शेंगदाणा. पुढं काय असते का काय टना काय 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 वाटाणा फुटाणा चणा काय ते टना म्हण काय काय असते नाही माहिती. बसा मग आता भाजते तर मग आता खाऊया. आणि मग मी तर म्हणजे चपाती गरम करायले आणि कशाची मेथीची भाजी केलेली रानच्या डब्याला, मग तीच खायली आता. तर बघा शेंगा अशा म्हणजे काळ्या व्हायल्या. आता काय काय टाकले याच्यात? मीठ आणि तेल टाकून भाजले. काय 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 मीठ आणि तेल टाकून भाजायले. आता तात्यानं पण पैसे वाट लावले. आता मग मी चाललो तिकीट काढायला आणि डायरेक्ट तिकडे गेलो. आता भेटू आपण. कच्ची कली साडा मासूम चेहरा, नियत नूरानी साडा दिल है सुनहरा. कच्ची कली साडा आता तिकीट झालेलं आहे बुक. मासूम चेहरा,
नी साडा दिल है सुन. तर आता आलेलो आहे परत घरी जाऊन हे सॉरी तिकडे जाऊन घरी जाऊन नाही तिकडे जाऊन आलेलो आहे. आणि किती 11:30 का 12ला लाईट गेली ती अजून आली नाही बघा. अंधारात आहे घरात म्हणजे काम चालू आहे. मग तर आता 5:30 वाजले ते बघा 5:30 वाजले. तर मग आता आवरायचं अर्ध्या तासात आहे ते का आहे यांना पण नाही माहिती. मला मगापासून येडं करायले असंच आहे का तसंच आहे का. बरं आवर लवकर चल बस कर आता मशीनवर बसले. मग कधी बसलीस आताच बसलीस की. हां मग आता सगळेच आवरायले तर पप्पा पण आहेत घरी. आणि अचानक पप्पा काय ना काय कामं करायले त्यावेळेस. कुठं जायचं आहे बाहेर कोणतरी येणार आहे तुला अवघड आहे. मी असंच रेडी जाणार मी असंच जाणार आहे कारण की आता येताना थंडी वाजवणार आहे 8 वाजतील 8 8:30 उशीर होते थंडी तर वाजणार आहे. आल्यानंतर करा स्वयंपाकाचं काय आहे थोडंसं काय तर करायचं आणि यायचं असंच घालून जाणार आहे. सरक्यांनी जर्किंग घ्या बरं का सगळ्यांनी. हो जर्किंग घ्या सगळ्यांनी थंडी वाजते. पिक्चरच बघायला पिक्चरच आहे मला माहिती आहे. हां अजून काय काही नाही हो का तसा अंदाज लावायला पिक्चर आहे म्हण. पिक्चर कसलं पिक्चर आहे तुला माहिती. जाऊजी पर्यंत आपण काढून नाही घेतलं तर काढणार नाही. आणि मी सांगणार गेल्यानंतर मला नुसतं विचारत होती की काय काय सांग सांग सांगणारच नाही. तिला शपथ दिली ती मी सांगायचं नाही मला. आंटीला माहिती आहे का आंटीला पण नाही माहिती कोणाच नाही माहिती. A few moments later. मी आणि रानू आता चालत चाललं काय मम्मी पप्पा गाडीवर गेले तर तात्याने ते पण येत आहेत. तर आता आलेले सगळे चला ही पण गँग आली. हां फाडते तर बाहेर लावू देत नाही तर लावा पावते फाडायच्या गाडीच्या. आता तर आता किती गर्दी आहे नुसत्या गाड्या लागल्या आता. चला रे चला चला लवकर. लेडीजचं तिकडं आहे आणि जेंट्सचं इकडं आहे. तो पण आलाय तर पिल्या पण हे आता शाळेतून आला का. हां आता आले शाळेतून डायरेक्ट इकडंच आले जेवण करून. हो का हवा आलाय पिक्चर कळत असेल आता. तर बघा मधलं कसं आहे तर आपला कुठला आहे की मी नंबरच बघितला. पिक्चर संपलेला आहे. मग एवढा नव्हता खास तरी पिक्चर. मग आता चाललेला वगैरे सगळेच लय उशीर झाला इथंच म्हणजे वाटलं नव्हतं एवढे वाजते. 8:45 वाजले इथंच निघताना. तर चला मग आता आम्ही आलेलो तिकडून. मग आता बघा बघा 9 वाजले. आता उशीरच झाला जेवायला आज कारण की 8:45 वाजेपर्यंत पिक्चर चालला. मराठी पिक्चर होता त्यामुळे जास्त इन्व्हेस्टमेंट नसते त्याच्यात आणि आउटकम पण जास्त नसते त्यामुळे जरा नॉर्मलच होता पिक्चर. पप्पाला आणि कोणाचा आवडला पप्पाला आवडलं नाही म्हणजे बोलत होते बघायचा हिंदी बघायचा पण हिंदी शो नव्हते. 2 पिक्चर बघायचे होते म्हणजे मी चूज केले पहिल्यांदा धुरंधरमध्ये कसं होतं 18+ होते बारक्यांना अलाउड नव्हतं. आणि सेकंड होतं किस किस को प्यार करू 2 पण ते लातूरमध्येच आलं नाही त्यामुळे मराठीत चूज केला. आणि हे जरा कॉमेडी होता त्यामुळे हे करतं. आणि याच्यात काय सांगितलं आहे मराठी भाषाबद्दल सांगितलं आहे म्हणजे मराठी शाळा त्याच्याबद्दल जरा सांगितलं आहे. कॉमेडी आहे इमोशनल पण आहे जरा मराठी भाषेबद्दल. तर चला मग जरा क्लिप बघितले असतील तुम्ही याच्याबद्दल काय मूवीबद्दल जरा चांगले क्लिप टाकतो आणि बाकीचे डिलीट करतो. तर चला मग आजच्यासाठी एवढंच. भेटू कधीच्या तरी ब्लॉगमध्ये. आता पेपर झाल्यानंतर सीन वाटते. चला मग बाय.